स्वातंत्र्य काळातील फाळणीचे शिलेदार असलेलं शिंदे कुटुंब. 1947 साली फाळणी काळामध्ये गोविंद भिवा शिंदे यांचं संपूर्ण कुटुंब पाकिस्तानमध्ये वास्तव्यास होतं. फाळणी दंगलीमध्ये या कुटुंबाचा प्रवास कराची बंदराकडून मुंबई बंदराकडे वळाला आणि त्यानंतर कालांतराने हे कुटुंब आपल्या मूळ गावी म्हणजेच कोयना खोऱ्यातील वनराईमध्ये असलेल्या दरे या गावी स्थायिक झालं. अतिशय गरीब आणि हालाकीची परिस्थिती असलेलं हे कुटुंब. या कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती. आईजन्नी पद्मावती देवीवर या कुटुंबाची अपार श्रद्धा. पुढं गोविंद शिंदे यांना कृष्णा, सुरेश आणि काशीनाथ ही 3 अपत्ये झाली. घरातील मोठा मुलगा कृष्णा यांना सर्वजण प्रेमाने अण्णा म्हणत. अण्णा दुसरीमध्ये असतानाच इसवी सन 1962 साली कोयना गावचे पुनर्वसन झालं आणि पुन्हा या कुटुंबाला कोरेगाव तालुक्यातील दरे या गावाला आपला संसार हलवावा लागला. शेती हाच प्रमुख व्यवसाय असल्यानं नकळतच लहान वयातच अण्णांनी कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यास आणि भावंडांची जबाबदारी घेण्यास सुरुवात केली. आई सावित्रीबाईंच्या मातृछायेत आणि पिता गोविंद शिंदे यांच्या शिस्तीत मुलांवर चांगले संस्कार होत गेले. अन पुनर्वसित कुटुंब असूनही बराच जनसमुदाय या कुटुंबाने आपल्या प्रेमळ स्वभावाने आपलासा केला. कालांतराने अण्णा सरकारी नोकरीला लागले. त्यानंतर अण्णांचा विवाह शकुंतला यांच्याशी झाला आणि खऱ्या अर्थानं घराला घरपण येण्यास सुरुवात झाली. दीर भाऊचं हे नातं न मानता त्यांनीही सर्वांना आईच्या मायेनं आपलंसं केलं. अण्णांनी खूप प्रयत्न करून आपल्या दोन्ही भावांना नोकरीला लावलं. भाऊ म्हणजेच सुरेश शिंदे यांचे शिक्षण 10वी पर्यंत गावच्या शाळेत, तर सातारा येथे पायी चालत भवानी हायस्कूल नाईट स्कूलला झालं. शाळेत पहिलं पाऊल टाकलं आणि गुरुजी जयसिंग आगम यांनी सुरेश या नावाबरोबर भाऊ हे टोपण नाव दिलं आणि याच नावाने ते पुढे ओळखू लागले. कैलासवासी दिनकर रामजी शिंदे यांचे भाऊंच्या शिक्षणात मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले. तसंच सूर्यकांत शिंदे टेलर यांचेही या प्रवासात मोलाचे सहाय्य लाभलं. E.G. पाटील, कोळी साहेब, लालासाहेब पडवळ यांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभलं. सरकारी सेवेत असताना श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा यांनीही या कार्यकाळात मोलाची साथ दिल्याच्या भावना भाऊ कायमच व्यक्त करतात. शिक्षण झाल्यानंतर 1983 ला ते रोजगार हमी योजना सार्वजनिक बांधकाम उपविभाग खंडाळा येथे हजेरी सहाय्यक पदावर रुजू झाले. तसंच 1984 ते 1989 या कालावधीत त्यांची खंडाळा विभागामध्येच शिपाईपदी नियुक्ती झाली. त्यानंतर कामातील प्रामाणिकपणा आणि निष्ठा पाहता 1989 साली त्यांच्यावर खात्यातील वरिष्ठांनी नवीन जबाबदारी टाकत कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, सातारा येथे पदोन्नती केली. भाऊंना पत्नी रेखा यांची उत्तम साथ मिळाली. मुलांची व घराची जबाबदारी पत्नीनं लीलया पेलली. त्यांच्या संस्कारामध्येच मुलांची जडणघडणही चांगल्या पद्धतीनं झाली. आबा म्हणजेच काशीनाथ शिंदे हे देखील प्रशासकीय सेवेतून निवृत्त होत आहेत. त्यांचेही शालेय शिक्षण गावच्या शाळेत झालं. त्यानंतर पुढील महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे झालं. तेथूनच त्यांनी BA ही पदवी प्राप्त केली. बंधूंच्या प्रयत्नांमुळेच 1994 रोजी जिल्हा परिषद सातारा येथे बांधकाम विभागात सुरुवातीला ते नोकरीला लागले. त्यानंतर 2000 साली ते वरिष्ठ सहाय्यक झाले. 2019 साली महिला व बालकल्याण विभागात प्रशासकीय अधिकारी पदाचा त्यांनी कार्यभार पाहिला. त्यानंतर पाणी पुरवठा विभागाचे कामकाज त्यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून पाहिलं. पत्नी शोभानं घराची व मुलांची जबाबदारी सांभाळत
त्यांच्यावर उत्तम संस्कार केले आणि तिच्यामुळेच आणि संपूर्ण कुटुंबामुळे मी उत्तम प्रशासकीय सेवा करू शकलो, असे आबा अभिमानानं सांगतात. शिंदे कुटुंबातील उल्लेखनीय गोष्ट म्हणजे ही सगळी मंडळी अण्णा, भाऊ, आबा यांच्या प्रेमापोटी एकमेकांना केवळ नात्यानंच नाही तर मनानं बिलगून आहेत. एकी हेच बळ हे या कुटुंबाकडे पाहता मनोमन पटतं. या तिघांच्या प्रेम, मार्गदर्शन आणि शिस्तीच्या छायेखाली लेकी सुना, मुलंबाळ, नातवंड अगदी गुण्या गोविंदानं एकत्र आनंदाने हसताना दिसतात. आणि हेच हे शिंदे कुटुंबाचं नंदनवन असलेलं पाहायला मिळतं. या प्रवासात अनेक जीवाभावाची माणसं भेटली, असे हे तिघेही बंधू सांगतात. कोणीही असो, शिंदे मंडळी प्रेमानं सर्वांशी वागतात. त्यामुळं सर्व सहकाऱ्यांच्या, नातेवाईकांच्या मनात एक वेगळीच आपुलकी, प्रेम आणि विश्वास या सर्वांबद्दलच पाहायला मिळतो. आज आपण भाऊ आणि आबांच्या सेवापूर्ती समारंभानिमित्त जमलोय. आपण सारेच जण त्यांना भरभरून शुभेच्छा देऊयात आणि त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया. शेवटी इतकंच, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. यापुढचा प्रवासही हसरा आणि सुख आनंद देणारा व्हावा.